नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील फायनान्शियल अकाउंट या चॅप्टरमधील प्रॉब्लेम क्रमांक 10 पेज क्रमांक 48 हा प्रॉब्लेम आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर यामध्ये दोन पार्टनर आलेले आहेत, रिद्धी अँड सिद्धी. ते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्सचा प्रकार जर्नल पद्धतीचा आहे. तर आपण आज हा प्रॉब्लेम सॉल्व करतोय. ओपनिंग स्टॉक पाठीमागच्या वर्षाची शिल्लक ही चालू वर्षाची ओपनिंग असते आणि ही जी काही अमाऊंट आहे ही आपली या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 1 नंबरलाच त्या ठिकाणी आपण ओपनिंग स्टॉक हा लिहित असतो. तर त्याची जी काही अमाऊंट आलेली आहे ती 48,000 या ठिकाणी आलेली आहे. तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नसते, त्यामुळे तो आयटम जो आहे तो आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी पोस्टिंग करायची असते. त्यानंतर पुढचं जो आयटम आलेला आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्या ठिकाणी आलेला आहे. तर आपण प्रॉब्लेम सोडवत असताना मी तुम्हाला सांगितलं का ट्रायल बॅलन्सच्या 2 पद्धती येतात, एक लेजर पद्धत आणि एक जर्नल पद्धत. तर आता हा जो प्रॉब्लेम आलेला आहे हा जर्नल पद्धतीचा या ठिकाणी आलेला आहे. तर आता पार्टनर्स कॅपिटल आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी पाठीमागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 3 अकाउंट आपल्याला रेफर करायचे असतात. पण मी ह्या प्रॉब्लेम सोडवत असताना किंवा हा प्रॉब्लेम सोडवत असताना या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल एक सेपरेट अकाउंट तयार केलेला आहे, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना काही अडचणी येणार नाही किंवा पार्टनर्स कॅपिटलच्या अमाऊंट ह्या आपल्याला एक्झॅक्ट ओळखता येतील. त्यासाठी आपण पार्टनर्स कॅपिटल हे सेपरेट अकाउंट राखलेलं आहे. तर आता पार्टनर्स कॅपिटल आलेलं आहे, ते क्रेडिट साईडला अमाऊंट आलेलं आहे. तर आपण क्रेडिट साईडला लिहू बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्या ठिकाणी 15,000 हे रिद्धीचे आलेले आहेत आणि सिद्धीचे 13,000 या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर पुढची जी अमाऊंट आलेली आहे ती परचेसेस ही अमाऊंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे का प्रत्येक उदाहरणामध्ये ही अमाऊंट येत असते. याच्यावर आपल्याला परचेस रिटर्न आलेले आहेत का ते चेक करून घ्यायचं असतं. परचेस रिटर्न आउटवर्ड ह्या जर अमाऊंट आलेल्या असतात तर त्या परचेसेसमधून या ठिकाणी आपल्याला मायनस करायच्या असतात. तर या ठिकाणी आलेली आहे परचेस रिटर्न. तर आपण ती इनर कॉलमला लिहून घेऊ अमाऊंट 22,500 आतमध्ये या ठिकाणी लिहायची. त्यानंतर त्यामधून आपल्याला परचेस रिटर्न ही अमाऊंट या ठिकाणी त्यामधून मायनस या ठिकाणी करायची आहे. तर बघूयात आपण ती किती आहे. तर 500 आहे. ठीक आहे, आपण ती मायनस करून घेऊ. 22,000 या ठिकाणी आपल्याला अमाऊंट मिळेल. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. त्यानंतर पुढचा आयटम जो आलेला आहे तो व्हेजेस. तर व्हेजेस हे सुद्धा आपलं ट्रेडिंग अकाउंटला येत असतं विद्यार्थी मित्रांनो. याच्यावर कुठल्या प्रकारची ॲडजस्टमेंट आलेली आहे का ते बघायचं आहे. तर व्हेजेसची अमाऊंट आहे 800. त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आलेली आहे, ॲडजस्टमेंट क्रमांक 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस व्हेजेस रुपीज 700 अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200. तर बघा आउटस्टँडिंग व्हेजेसवर अमाऊंट आलेली आहे. आउटस्टँडिंग हे नेहमी आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे असतात, ॲड करायचे असतात. तर आउटस्टँडिंग हे 700 म्हणजे 700 या ठिकाणी आलेले आहे.
ते आपण ॲड करून घेऊ. टोटल अमाऊंट 1500. तर मी तुम्हाला सांगितलं आहे का प्रत्येक ॲडजस्टमेंटचे हे आपल्याला 2 इफेक्ट करायचे असतात. तर पहिला इफेक्ट आपण या ठिकाणी ॲडजस्टमेंटचा केला आहे वेजेसमध्ये ॲड, आणि सेकंड जो इफेक्ट करायचा आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सुरुवातीला केला तरी चालेल किंवा एक साधारणतः 2-3 ओळी सोडून खाली या ठिकाणी केला तरी चालेल. आउटस्टँडिंग व्हेजेस ₹700. ओके. त्यानंतर कॅरेज इनवर्ड. आता बघा कॅरेज इनवर्ड हे 3 प्रकारे येतं, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. तर या ठिकाणी आता आलेलं जे आहे ते कॅरेज इनवर्ड आलेलं आहे. तर कॅरेज इनवर्ड हे येत असतं ट्रेडिंग अकाउंटला, आणि जर कॅरेज आउटवर्ड आलं तर ते येत असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, किंवा नुसतं कॅरेज आलं तर तेही ट्रेडिंग अकाउंटला जाईल. तर कॅरेज इनवर्ड 1000. त्यानंतर पुढे जे आलेलं आहे ते सन्ड्री क्रेडिटर्स. तर आता सन्ड्री क्रेडिटरचे अमाऊंट या ठिकाणी आपण बघूया. तर सन्ड्री क्रेडिटर्स हे या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर्स 27,600. यावर कुठली कंडिशन आहे का ते बघायचं आहे. तुम्हाला असं वाटतं याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, तर आपण डायरेक्ट अमाऊंट जी आहे ती आउटरला लिहून टाकू. त्यानंतर बिल्स पेबल. तर बिल्स पेबलची जी अमाऊंट आलेली आहे ती 20,000, ती आपण डायरेक्ट इनरला लिहून टाकू. त्यानंतर पुढे जाऊयात. तर कॅश इन हँड. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅश इन हँड ही तुमची ॲसेट्स आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं आपल्या कोणतेही ॲसेट्स आहे, कोणती लॅबिलिटी आहे, तर ही आपली ॲसेट्स आहे. तर ही आलेली आहे 2850. 2850. त्यानंतर पुढे जाऊ आपण. तर त्यानंतर पुढचा जो आयटम आहे तो इन्शुरन्स. तर इन्शुरन्सची अमाऊंट आहे 1200. तर त्यावर कुठली ॲडजस्टमेंट वगैरे आलेली आहे का ते बघून घेणे. तर ॲडजस्टमेंट आलेली आहे, ॲडजस्टमेंट क्रमांक 3. तर इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स ₹300. आता प्रिपेड या ठिकाणी आलेलं आहे. प्रिपेड जर अमाऊंट आलेली असेल किंवा ॲडव्हान्स दिलेला आहे म्हणजेच प्रिपेड आहे, तर आपण ती अमाऊंट ही काय करत असतो, मायनस या ठिकाणी करत असतो. तर आता यांची मायनस केल्यानंतर येईल 900. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक ॲडजस्टमेंटचे हे आपल्याला 2 इफेक्ट या ठिकाणी करायचे असतात. तर पहिला इफेक्ट आपण इन्शुरन्समधून लेस केलं आहे. त्यानंतर दुसरा जो इफेक्ट होईल तो होईल तुमचा हा ॲसेट साईडला. त्यानंतर सन्ड्री डेप्टर्स. आता सन्ड्री डेप्टर्सवर विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ही ॲडजस्टमेंट येत असते. तर सन्ड्री डेप्टरची अमाऊंट आपण या ठिकाणी चेक करू. 32,000 या ठिकाणी अमाऊंट आलेली आहे. त्यावर काही ॲडजस्टमेंट आहे का ते आपण या ठिकाणी बघूयात.
तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट सन्ड्री डेप्टर्सवर आलेली नाही, तर ती आपण डायरेक्ट अमाऊंट काय करणार आहोत, डायरेक्ट आउटरला लिहिणार आहोत. तर ठीक आहे. त्यानंतर आपण आता पुढे जाऊयात. तर बँक ओव्हरड्राफ्ट. तर ही तुमची काय आहे, लॅबिलिटी आहे. BOD आपण त्याला शॉर्टकटमध्ये म्हणू शकतो, BOD, बँक ओव्हरड्राफ्ट. 18,000 आहेत, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट येत नाही. आपण डायरेक्ट अमाऊंट जी आहे ती आउटरला लिहून टाकू. त्यानंतर पुढे गेलो आपण. त्या ठिकाणी कॅरेज आउटवर मी तुम्हाला सांगितलं, कॅरेज हे 3 प्रकार येतं. नुसतं कॅरेज आलं तर ते तुमचं ट्रेडिंग अकाउंटला जाईल. कॅरेज आउटवर्ड आलं तर ते तुमचं प्रॉफिट अँड लॉसला जाईल. आणि कॅरेज इनवर्ड आलं तर ते तुमचं ट्रेडिंग अकाउंटला जाईल. तर आता कॅरेज आउटवर्ड आलं ते आपण 900 आलं, ते आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचा इफेक्ट या ठिकाणी आपण करतो आहे. त्यानंतर पुढे गेलो आपण. त्यानंतर पुढचा आयटम जो आहे तो आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ही तुमची ॲसेट्स आहे, संपत्ती आहे, मालमत्ता आहे. तर ती आहे 42,500 ही अमाऊंट जी आहे ती मी इनरला लिहितो आहे, कारण त्यावर एक ॲडजस्टमेंट आलेली आहे. तर आपण बघूयात कुठली ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट क्रमांक 3, डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10%. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डिप्रिसिएट आहे, घसारा आहे, तो आपण नेहमी मायनस करत असतो. तर आपण आता मायनस केल्यानंतर त्याचा घसारा 10%ने जर काढला तर 4,250. आपण एक शून्य कट करू. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर 10% आलं तर आपण एक जो काही झिरो आहे तो मायनस केल्यानंतर आपल्याला 10% मिळून जाईल. आता यांची जर वजाबाकी म्हणजेच आपण मायनस जर केले तर 38,215 ही त्यांची वजाबाकी येईल. त्यानंतर आपण याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो सेकंड इफेक्ट जर बघितला तर या ठिकाणी मायनस झाले म्हणजेच आपला तोटा झाला आहे. आणि तोटा हा नेहमी तुमचा येत असतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या ठिकाणी आपण तो लिहू. तो किती आलेला आहे, 4,250. त्यानंतर फर्निचर हे विद्यार्थी मित्रांनो काय आहे, आपली ॲसेट्स आहे. त्या फर्निचरवर काही ॲडजस्टमेंट आलेली आहे का ते बघायचं आहे. तर फर्निचरवर ॲडजस्टमेंट आलेली आहे. तर आपण आता फर्निचरची अमाऊंट लिहून घेऊ. फर्निचरची अमाऊंट आहे 38,700. त्यावर काय ॲडजस्टमेंट आहे ते बघू आपण. ॲडजस्टमेंट क्रमांक 3, डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10% अँड फर्निचर बाय 5%. तर विद्यार्थी मित्रांनो त्यावर ॲडजस्टमेंट आलेली आहे 5%. तर आपण आता या ठिकाणी 5% या ठिकाणी काढून घेऊ. तर बघा आता 10%ने आपल्या येतील 3,870. ठीक आहे, त्याच्या 50% करायचे म्हणजेच येतील 1,935. हे 5%ने येतील. यांची जर आपण
वजाबाकी केली तर येतील 36,765. त्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढचा जो आयटम आहे तो आपला आहे सेल्स, विक्री. तर सेल्स हे नेहमी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जात असतं. त्यामधून सेल्स रिटर्न आउटवर्ड ह्या अमाऊंट त्या ठिकाणी मायनस होत असतात. तर सेलची अमाऊंट बघा 47,000 या ठिकाणी आलेले आहे. त्यावर ॲडजस्टमेंट आहे, सॉरी मित्रांनो, आपण इनरला लिहून घेऊ. त्यावर आलेले आहे सेल्स रिटर्न, ते आपण या ठिकाणी मायनस करणार आहोत. सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे 400. जर यांची वजाबाकी आपण जर बघितली ती 46,600 या ठिकाणी येईल. त्यानंतर पुढचा आयटम आहे परचेस रिटर्न. तर परचेस रिटर्न आपण या ठिकाणी बघितलेले आहे. परचेस रिटर्न हे आपले आलेले होते 500, ते आपण या ठिकाणी मायनस केलेले आहेत. ते ट्रायल बॅलन्समध्ये आले होते, त्यामुळं आपण त्याचा सेकंड इफेक्ट केलेला नाही. त्यानंतर पुढे सेल्स रिटर्न आलेले आहेत. तर सेल्स रिटर्नसुद्धा आपण आत्ता या ठिकाणी केले, तेही आपले प्रॉब्लेममध्ये आले होते, त्यामुळं आपण त्याचा सेकंड इफेक्ट या ठिकाणी केलेला नाही. त्यानंतर रेंट, घर भाडे, हे आपली खर्च आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पण रेंटची जी अमाऊंट आलेली आहे ती अमाऊंट ही क्रेडिट साईडला आलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, क्रेडिट साईडला जर आली असेल अमाऊंट, तर ती अमाऊंट ही आपली काय असते, इन्कम असतो किंवा इन्कम न्यू या ठिकाणी करणार आहोत. तर बघा आता ओल्ड मायनस न्यू. तर RDD ही काय आहे, ओल्ड RDD आहे. तर ती आहे 315 रुपीज. आणि त्यामधून लेस बॅड डेट्स ते आहेत 300. दोन्हींची वजाबाकी केली तर 15 रुपीज राहतील. त्या आउटरला आपण लिहू. त्यानंतर डिस्काउंट. तर डिस्काउंट मी तुम्हाला सांगितलं, डेबिटला आला तर डेबिटला लिहायचं आहे, क्रेडिटला आला तर क्रेडिटला लिहायचं आहे. तर डेबिटला आला विद्यार्थी मित्रांनो, तर आपण डेबिटला लिहू. तो आलेला आहे डेबिटचा 700. आणि त्याच पद्धतीने क्रेडिटला सुद्धा आलेला आहे, तो आला आहे 1000. त्यानंतर पुढचा आयटम जो आलेला आहे तो म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस रुपीज 215. ते मी इनरला लिहिण्याची गरज नाही, कारण त्यावर मला असं वाटतं आलेली आहे ॲडजस्टमेंट. ओके, तर ॲडजस्टमेंट बघू आपण. ॲडजस्टमेंट क्रमांक 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस रुपीज 700 अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस रुपीज 200. तर आउटस्टँडिंग आहे, मी तुम्हाला सांगितलं आउटस्टँडिंग हे नेहमी ॲड करायचं. ते आलेलं आहे 200. 415 यांची टोटल येईल. तर ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट हा आउटस्टँडिंग आहे म्हणून जाईल तो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस रुपीज 200. ओके, त्यानंतर पुढचा जो आयटम आहे तो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. तो एक प्रकारे आपला काय आहे, खर्च आहे.
जर त्याच्यावर ॲडजस्टमेंट असेल, जेवढ्या महिन्याचं असेल तो काउंट करायचा आहे. पण या ठिकाणी कुठली ॲडजस्टमेंट आलेली नाही, आपण डायरेक्ट अमाऊंट जे आहे ते आउटरला लिहून टाकू. ते आहे 4115. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं जे काय आहे ट्रायल बॅलन्स, तर ट्रायल बॅलन्सच्या पोस्टिंग ह्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी जे बघायचं आहे, कुठली ॲडजस्टमेंट या ठिकाणी राहिली का. जर ॲडजस्टमेंट राहिली असेल तर ती या ठिकाणी आपल्याला सॉल्व करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर सॉल्व करायची म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी तिच्या पोस्टिंग करायच्या. आणि त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम हा काय करायचा आहे, टॅली करायचा आहे. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर एक ॲडजस्टमेंट, 2 ॲडजस्टमेंट राहिल्या आहेत. तर ॲडजस्टमेंट क्रमांक 5, तर गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रॉय बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. तर या ठिकाणी आपला आगीत माल जळालेला होता 3000 म्हणजेच 3000चा, आणि आपण तो इन्शुरन्ससाठी त्या ठिकाणी पाठवला होता. पण इन्शुरन्स त्या ठिकाणी आपला रिजेक्ट झालेला आहे. त्यामुळे आपल्याला जो काही लॉस झाला त्या लॉसचे 2 इफेक्ट आपल्याला आता या ठिकाणी करायचे. तर आता बघा, पहिला जो इफेक्ट करायचा आहे तो प्रॉफिट ट्रायल बॅलन्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला करायचा आहे. गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर, डिस्ट्रॉय बाय फायर ₹3000. आणि त्यानंतर सेकंड इफेक्ट जो करायचा आहे तो म्हणजे लॉस बाय फायर 3000. अशा पद्धतीने 2 इफेक्ट होतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो इफेक्ट म्हणजेच पुढची जी काही ॲडजस्टमेंट आहे ती बघू आपण. ती म्हणजे क्लोजिंग स्टॉकची आहे. तर क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट आपण या ठिकाणी करून घेऊ. मी तुम्हाला सांगितलं क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट करायचे. पहिला इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला होईल 48,700. आणि सेकंड इफेक्ट हा होईल तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 48,700. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्या ॲडजस्टमेंट आणि ट्रायल बॅलन्सच्या पोस्टिंग या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यानंतर आपण आता या ठिकाणी बघूयात टॅली कशा पद्धतीने करायचं आहे. तर टॅली करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, त्यानंतर आता आपण या ठिकाणी टॅली करू. टॅली करत असताना सर्वात पहिले आपल्याला जे काय आहे ते ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी क्लोज करायचं आहे. तर मला असं वाटतं ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना जर क्रेडिट साईडची बेरीज जर केली तर ती मोठी 98,300 ते आपण या ठिकाणी दोन्ही बाजूंना या ठिकाणी लिहून घेऊ. त्यानंतर डेबिट साईडची बेरीज करू. तर डेबिट साईडची त्यामधून जर मायनस केली तर आपल्याला जी पी म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट मिळेल 25,800. हा आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट मिळाला. त्याचा सेकंड इफेक्ट हा क्रॉस इफेक्ट करायचा. जी पी 25,800
त्यानंतर आपल्याला जे टोटल करायची ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची, तर ती 28,650 आणि आपल्याला नेट प्रॉफिट जो मिळेल तो 12,365 आणि त्यानंतर ते आपल्याला ह्या दोन जे काही आपले पार्टनर आहेत त्या दोन पार्टनरला आपल्याला त्यांच्या रेशोमध्ये या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायचे आणि त्यांचा जो काही रेशो आहे तो इक्वली आहे, तेव्हा आपण 6,183 या ठिकाणी आपण घेतले, डिस्ट्रीब्यूट करून दिले. त्याचा सेकंड इफेक्ट हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्याला 6,183 परत पार्टनर्स कॅपिटलची आपल्याला या ठिकाणी टोटल या ठिकाणी करून घ्यायची 36,183 56,183 या ठिकाणी सुद्धा तीच येईल आपली, कारण डेबिट साईडला कुठल्याही अमाऊंट या ठिकाणी दिल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळे त्याच अमाऊंट आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायच्या. 56,183 आणि 36,183 आणि ह्या ज्या अमाऊंट आहेत या ठिकाणाहून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रिद्धी आणि सिद्धी 56,183 आणि या ठिकाणी 36,083. त्यानंतर लॅबिलिटी साईडची आणि ॲसेट साईडची बेरीज जर केली तर ती आपली येईल 1,58,865. 1,58,865. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा जो काही प्रॉब्लेम आहे हा आपला या ठिकाणी झालेला आहे. यामध्ये जर कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही अवश्य मला कॉल त्या ठिकाणी करू शकता. त्यासाठी माझा नंबर या ठिकाणी लिहून घ्या 9096325027. परत बघा 9096325027. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.